बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली खाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी डॉक्टर पुरी, हा मी सायली बोलते. तुम्ही आहात ना तसे निघून या आमच्या घरी. माझ्या पुरी नर्सिंग होम मध्ये यांना ऍडमिट करावं लागेल. काय की सगळे टेस्ट करावे लागतील आणि तेव्हाच काय ते कळेल यांना काय झालं आणि काय नाही झालं. अहो बाबांची तब्येत खूप बिघडली आहे, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करायचंय. काय? तुम्ही जरा घरी लवकर येता का? हो मी आलोच. अरे देवा अहो काय झालं तरी तुम्हाला सांगत होते तेलकट खाऊ नका. अहो नुसती पुरी खाल्ली आणि तुमची पुरी बॉडी हॉस्पिटलला आली. हो पुरी बॉडी वर जायला पाहिजे होती. जरा हळू बोल. काय चाललंय काय? हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्या मी वर गेल्यासारखं ओरडू नकोस. एक मिनिट. प्लास्टिकची पिशवी नाही चालणार हॉस्पिटलमध्ये. थँक्यू. बाबा कसे आहात? बरा आहे ग तसा. काय ते पुरी खाल्ल्याचं निमित्त झालं तर या इथल्या पुरी डॉक्टरने पुरा ऍडमिट करून टाकला. काय चार्ज काय या हॉस्पिटलचा? 1000. 1000? बापरे, हा हॉस्पिटलचा चार्ज आहे की हॉटेलचा चार्ज आहे? पांडुरंगा तूच बघ रे बाबा. हॅलो मला आता इथून. हो काहीतरीच काय डॉक्टरने तुम्हाला हालचाल करायला अजिबात मनाई केली आहे. मेला तो डॉक्टर. नाही म्हणजे अजून मला इथे बघायला नाही आलाय, तपासायला नाही आलाय. काय आता. बरं रश्मी कुठे गेली का कॉलेजला? हो ती कॉलेजला गेली. बरं सीताराम गेला ड्युटीवर? हो येणार ते संध्याकाळी. बरोबर ते राहू दे. तू एक काम कर, तुझा ऑफिसला जा. हो मी जातेच. बाबा तुमच्यासाठी ना शिरा आणलाय. अगं अगं बाई नको मला शिरा बिरा काय. ते त्याने डॉक्टरने तपासू दे अगोदर मग बघू काय ते. एक काम कर. बरं झालं पांडुरंगा. आई ग. हे बघ माझ्या शेजारच्या कॉटवर ना एक निग्रो आहे. कोणी नाही ग बिचाऱ्याचं. तो पोलीस येतो आणि त्याची सेवा करतो. हो तू एक काम कर. तो शिरा आहे ना त्याला दे. हा कोण आहे आपल्याशिवाय त्याला तरी या जगात. हा खरंच दे बाई दे विचार त्याला. भाऊ काय ताई? थोडस खाणार का? नको ताई मला माफ करा. मी तुम्हाला पुन्हा नाही छेडणार. नाही नाही छेडण्याबद्दल नाही म्हटलं. थोडस खाणार का असं म्हटलं. नको ताई मी भरपूर तुमच्या हातचं खाल्लंय. ऐक भरपूर खाल्लंय. बरं म्हणजे मागे खाल्लं असेल ना मग आता थोडस खा ना. नको ताई वाटल्यास मी तुमच्या पाया पडतो. मी आता सुधारलोय ताई. नाही नाही पाया नका पडू. नका खाऊ चालेल. मला माफ करा आई. आई परस्त्री असते माते समान. माते तुम्हाला अशी सारखी सारखी का मारते? बाबा हो अहो तुम्हाला आई म्हणाला
असेल त्याला तू त्याची गेल्या जन्मीची आई वाटत असते. काहीतरीच काय ती काय त्याच्या आईसारखी दिसते का? अगं गेल्या जन्मीची असं म्हटलं मी. बरं का सुनबाई, संतांनी असं म्हणूनच ठेवलेलं आहे बरं का. माझे मन राहो तुझे पायी, वास पंढरीचा जे, जन्मदेशी भलते परी, वाचे राम विठ्ठल हरी. जन्माशिया भिणे हे तो आम्हाला जिरवाणे, मोक्ष मुक्ती ते देवा नको गो तया ठाया. म्हणे जनार्दनी एकाच सत्संग घ्यावा निका, पांडुरंग हरी गोविंद. बाबा कमाल आहे तुमची. अहो या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला अभंग आठवतो? अगं परिस्थिती बदलली की मगच देवाचं नाव घ्यायचं असतं का? नाहीतर म्हणतात ना तसं व्हायचं. आला ताप देवा तू माझा बाप, गेला ताप आता देवा मी तुझा बाप. काहीतरी काय हे हसत काय बसलीयस? उठ. अगं वाजलेत किती, ऑफिसला जायला उशीर झाला. चल हे घे आणि हे जा तूच खा ऑफिस. आणि ओ बाई तुम्ही काय करताय? तुम्ही जा जरा त्या डॉक्टरला तपासा. डॉक्टरचा तपास घ्या, त्याला आणा मला तपासायला. जा जा जा. देवा परमेश्वरा. काय शिदोजीराव, कशी आहे तब्येत तुमची? माझी ना आता तुम्ही तपासा आणि तुम्हीच सांगा काय ते. काय हो चला नाडी दाखवा. ओ नाडी 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 माझ्या नाडीशी तुमचा काय संबंध आहे? ओ अहो लेंग्याची नाही, मग हाताची नाडी दाखवा. बरी आहे ना? डोके पडतायत ना नीट? बघा बघा काही खरं नाही तर. ओके ओके. हा हा. काय त्रास होतोय तुम्हाला? मीच सांगू. ते झोप आल्यावर डोळे मिटतात आणि चालायला लागल्यानंतर पाय हलतात. हे सगळ्यांनाच होतं. हो मग मलाही तेच होतंय. मला दुसरं काही झालेलं नाही. उगाच ऍडमिट करून ठेवलं तुमच्या डॉक्टरने. मला डिस्चार्ज कधी देणार हो? हे मी नाही सांगू शकत, ते तुम्ही डॉक्टरांना विचारा. उद्या तुम्हाला ग्लुकोज लावू. उद्या? आज मला काहीतरी होतं आणि उद्या तुम्ही ग्लुकोज लावणार? हे का फक्त बघायला ठेवलंय का? एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, ग्लासात ग्लुकोज होतात ते मी पितो ना. तसं नाही चालत हो. कसं नाही हो? आम्हाला सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात. हो म्हणजे कसं, इंजेक्शनची गरज नसली ना तरी 10-12 इंजेक्शन द्यावी लागतात. 10-12 इंजेक्शन? फॉर्मॅलिटीज. फॉर्मॅलिटी. तुम्ही एक काम कराल का? फॉर्मॅलिटी आहे ना तिकडे तिकडे हे आहेत ना, ते खूप सज्जन माणूस आहे हो, खूप चांगला माणूस आहे. माझ्या सुनेला ना तो आई म्हणाला, तुम्ही एक काम करा, तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज ना त्याच्यावर हे करा. तुम्हाला माहितीये का तो कोण आहे? ते कोण आहे? खतरनाक गुंड सज्जन माणूस. बंड्या कोल्हे. बंड्या कोल्हे? बंड्या कोल्हे? कावळ्याच्या तोंडात. बंड्या कोल्हेला नर्सिंग होम मध्ये ठेवलंय. जाधव डोके गेला नाही तिकडे? हो साहेब तुम्हीच पाठवला ना साहेब. मला तिथे ड्युटी द्या ना. माझे वडील त्याच हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणूनच तुला ड्युटी देत नाहीये मी. तू ना तिकडे घरगुती प्रॉब्लेम सोडत बसशील आणि तो बंड्या पळून जाईल. पण साहेब बंड्या कोल्हेला मीच पकडला ना. म्हणून काय झालं? तू त्याला सोडणार की काय परत? ते काही नाही बाबा, मला ते जमणार नाही. तुझे जे काय ना घरगुती काम ते ड्युटी संपल्यावर कर. जाधव हा ते माझे लॉन्ड्रीतले कपडे आणा. काय? जाधव माझे लॉन्ड्रीतले कपडे आणा. साहेब घरगुती कामं ड्युटी संपल्यावर करायची असतात, कळलं ना? सितारा, अरे असं भावनिक होऊन चालत नाही पोलिसांना. वेळ प्रसंगी छातीवर दगड ठेवावा लागतो. खरंय, पण साहेब ते दगड ठेवायला माझी छातीच होत नाही ना. आपण खऱ्या अर्थाने समस्या होत. हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो. हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो. कशाला कोकलताय? आम्हाला पाणी द्या, पाणी द्या. शिंदे त्यांना पाणी द्या. प्यायला पाणी नव्हे, आमच्या नळाला पाणी सोडा.
हो वॉचमॅनला सांगा ना, आम्हाला काय सांगताय? चला जा. अहो काय वॉचमन, काय वॉचमन पाणी सोडेल, पण त्याआधी नळाला पाणी नको का? पाणी कपात आहे. कपात असू दे नाही तर बशीत असू दे, पाणी आहे ना. हो गेले 4 दिवस आमच्या नळाला पाणी आलं नाही. म्हणून मगातपासून वास कसला येतोय? हा वास माझा नाहीये बरं का, हा मोर्चाच्या सहवासाचा वास आहे. पाणी सोडा, पाणी सोडा, पाणी सोडा. व्यवस्था आम्ही काय म्युन्सिपाल्टीला वाटलो की काय पाणी सोडायला? चला निघा इथून. आज नव्हते पाणी येईल तुमच्या नळाला. चला. असं काय करताय? माझ्या सोसायटीत 24 तास पाणी आहे. मग तुम्ही कशाला कोकलताय मग? सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो, तिथून मोर्चा चालला होता, घुसलो मोर्चात. तुम्हाला नाहीतरी ना त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची सवयच आहे. अहो मी भाकऱ्या खात नाही, मी पाव खातो, पाव. तरीच असे हे मग उठसूट पोलीस स्टेशनला काय येता? समाजसेवा म्हणून. साहेब मला लहानपणापासून समाजसेवेची भारी आवड बरं का. हो? अरे वा. अहो मी लहानपणी माझ्या एक म्हातारी रस्त्यात उभी होती, तर मी तिला रस्ता क्रॉस करून दिला. तिला जायची अजिबात इच्छा नव्हती, तरी जबरदस्तीने मी तिला रस्ता क्रॉस करून दिला. का म्हणजे काय, लहानपणी मास्तरांनी सांगितलं होतं, एखादी म्हातारी रस्त्यात उभी असली तर तिला रस्ता क्रॉस करून द्या. अरे असली समाजसेवा करण्यापेक्षा झाडे लावा. हो झाडे लावली, भरपूर झाडे लावली, पण पोलिसांनी मला पकडलं. कसं काय? अहो मी गांजाची झाडं लावली ना. अहो आंब्याची झाडं लावायची, नारळाची झाडं लावायची. नारळाच्या झाडावर आठवण आली बघा. त्या दिवशी मी असा चाललो होतो, तेवढ्यात एक माणूस नारळाच्या झाडावर चढला होता. तो चढला, पण त्याला उतरायला जमेना, म्हणून सारखा वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. मग वाचवलं तुम्ही? अहो तिथं बघ्यांची गर्दी होती. मी त्या लोकांना म्हटलं, एक रस्सी आणि दगड घेऊन या. दगड रस्सीला बांधा आणि वर फेका. याला म्हटलं गच्च पकड, यांना म्हटलं खेचा खाली, यांनी खेचलं, तो पडला आणि मेला. स्वतःच्या नशिबानं मेला. पण तुम्ही खेचलं कशाला खाली? काय करताय साहेब, असंच मी मागे एकदा चाललो होतो, तर एक माणूस विहिरीत पडलेला. मी रस्सी आणली, विहिरीत टाकली, त्यानं पकडलं, मी त्याला वर खेचला, वर आला, वाचला. हा नशिबानं वाचला आणि नारळाच्या झाडावरचा आपल्या नशिबानं मेला. काय करायचं काय कळतच नाही. मग पण त्या दिवशी पण एकदा मी ते ह्याला आपला काय ते असा चाललो होतो, आणि एका बिल्डिंगला मोठी आग लागली होती. मी एक घोंगडं घेतलं आणि शिरलो आगीत. 2 माणसांवर घोंगडं टाकलं आणि त्यांना खेचत बाहेर आणलं. क्या बात आहे, हे काम नक्की चांगलं केलं. पुढे लोकांनी मलाच मारलं. ज्या 2 माणसांना मी बाहेर आणलं ना, ती फायर ब्रिगेडची माणसं होती. अरे मारणार नाही का तुमची पूजा करणार? जाधव बाहेर करा ना, बाहेर करा. पाणी दाखवा, पाणी दाखवा त्याला. साहेब पुन्हा एक साहेब मला एक संशय येतोय. असला रे, तो बंड्या कोल्हे माझ्या वडिलांना काही दगाफटका करणार नाही ना? अरे काय गळा लागतोयस? नाही मी ह्यांचा पाय पडायला आलेलो. पाया पडायला? माझा गळा दाबत होता. मग काय सीतारामने याला पकडलं ना, म्हणून हा बदला घेणार होता आता. अरे मग याचे खाट बदला. नाही बाबा, मी तुमच्या पाया पडायला आलेलो. बाबा? हे तुझे बाबा? बाबा? अहो हा माझा पोरगा कसा असेल? अहो पण हा सीतारामला पण भाऊ मानतो. हो, रेशमी पण माझी बहीण आहे ना. हे कसलं नातं? हे तर माझ्या समजण्या पलीकडेच आहे. बाबा ह्याने ना स्वतः पोलीस स्टेशनला येऊन सरेंडर केलं. हो, सरेंडर केलं म्हणजे ह्याला बदलायचंय. वा वा, पांडुरंग हरी. संतांनी म्हटलेलंच आहे, पाप्याला मारू नका, पापाला मारा.
हाकून पापा त्याला आत्ताच टपकून टाकतो. टपकवतो म्हणजे त्याचे फुलटोच करून टाकतो. तू म्हणजे वार करीन हो. तुम्ही वारकरी? अहो मीही वारकरी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तुम्ही वार करता? वाटत नाही. तुम्ही कसे वार करता? चालत चालत करतो. आम्ही गाडीने वार करतो. वा वा. तुम्ही जोडीला मिळालात, बरं झालं. आता आपण जोडीनं वारी करू. हा बरोबर. अहो बाबा, ह्याचे वार वेगळे आणि तुमची वारी वेगळी. म्हणजे तुम्ही पंढरीची वारी करता, पण हा चाकूने वार करतो. काय? चाकूने वार करतोस? नको रे बाबा, असं नको करूस. पंढरीची वारी कर. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून नेदी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. चंद्रभागे मध्ये स्नान, तुका मागे हेची दान. पंढरीची वारी कर बाबा, पंढरीची. बाबा, ह्याला सांगून काय याच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे का? अरे बाबा, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला तर या बंड्याचा बंडोपंत का नाही होणार? काय बरोबर आहे. मी पण एक दिवशी कावळ्याचा बगळा होईन. होईल होईल, बगळा होईल, पण बंडोपंत तुम्ही कोणाचाही गळा दाबला नाही तर. बाबा, तुम्ही मला 4 मोलाचे शब्द सांगा. पांडुरंग, मला एक सांग, तुला अध्यात्म म्हणजे काय ते माहित आहे का रे? हो, माहिती आहे ना. अध्यात्म म्हणजे जो माणूस कोणाच्या अध्यात्मात पडत नाही त्याला अध्यात्म म्हणतात. अरे देवा, जाऊ दे. तुला अध्यात्म हा शब्द उच्चारता आला हेच खूप आहे. अरे बाबा, अध्यात्म म्हणजे ईश्वराचं चिंतन. चिंतन? हा कोण चिंतन? अरे हा, तो भेंडी बाजार मधला ना. तो लय राडा करत होता. एक दिवशी त्याला कोपऱ्यात नेला आणि चांगला त्याला खर्चा पाणीच देऊन टाकला. हा, खर्चा पाणी दिलास? गरीब होता तो? अरे वा वा, ही समाजसेवा केलीस, हे खूप बरं झालं. हो, समाजसेवा नाही, खर्चा पाणी. म्हणजे ह्याने कोपऱ्यात नेऊन मारला त्याला. अरे खर्चा पाणी वगैरे म्हणजे काय? ही कसली भाषा तुझी? हा, ये हवालदार, तुझी मचमच नको. चाल तू निघ इथून. ये, जातो का ना आता? तुम्ही निघा, मी जरा बोलतोय. बस बस बस. हे बघ, पूर्वी माणसं एकमेकांना भेटली ना की काय म्हणायची? राम राम, कसे आहात? आणि आता भेटली की काय म्हणतात? हाय हॅलो, आगे चलो. पण बाबा, हाय म्हटल्याने काय होतं? अरे माणसं आयुष्यभर कष्ट करतात, हाय हाय करून जगतात आणि हाय हाय करूनच मरतात. बरोबर आहे. माझा भाव पण हाय खाऊनच मेला. त्याला खायलाच काय नव्हता ना. काय करणार बिचारा? कळलं का बंडोपंत? म्हणून जिभेला हरिभजनाची ओढ लागली पाहिजे. बरं का, एकदा जिभेचा आणि दातांचा झगडा झाला. झगडा म्हणजे भांडण. तर दात म्हणाले जिभेला, आम्ही 32, तू एकटी, करणार काय? मग जीभ म्हणाली, खरंय रे बाबानो, खरंय. तुम्ही 32, मी एकटी बाय, करणार काय? पण मी जर वाकडी बोलली तर 32 जाग्यावर राहणार नाही. काय? बरोबर बोललात बाबा तुम्ही. तर थोडक्यात काय, या जगात कुणी कोणाचं नाही. तुला आणखी एक गोष्ट सांगतो बरं का. एकदा काय झालं, नवीन जोडपं होतं. हा, लग्न झालेलं होतं, हनीमून करून परत आले. हा, मग संसाराला लागले. रोजच्या कटकटी सुरू झाल्या. तर बायकोने नवऱ्याला विचारलं, काय हो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? नवरा म्हणाला, म्हणजे काय हे इतकं प्रेम आहे तुला? काय काय परीक्षा घ्यायची का? नाही, समजा. बायको म्हणाली, समजा मी उद्या मेले तर तुमचं काय होईल? नवरा म्हणाला, काय होईल म्हणजे काय? मी वेडा होईन.
मग तुम्ही दुसरं लग्न नाही करणार? असं कसं? वेडाच्या भरात माणूस काही करू शकतो. कळलं का? म्हणजे जगात कोणी कोणाचं नसतं, तेव्हा अडकून पडायचं नसतं. हे म्हणजे राडाच झाला. आजकाल बायकांचा काय भरोसा नाही, राडा करून टाकला पाहिजे. पंत, आधी तुम्ही तुमची ही भाषा बदला. मुखाने हरी नाम घ्या. हरीचं नाव म्हणजे? हरीचं नाव म्हणजे जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. अहो पांडुरंग माने, अहो असं काय करताय? हे बघा, मानेचं दुखणं असं अंगावर काढू नये. आमच्याकडे या, उपचार करून ताट मानेने घरी जा. हो हो हो, प्लास्टर केलं की तुमची मान एकदम ताट राहील. 4 दिवसांनी प्लास्टर काढा, मग पुन्हा तुमची मान एकदम सरळ होईल. हो होतं असं ह्या वयात कधी कधी काय की एखादी सुंदर तरुणी दिसली की बाटलीच्या भुसाप्रमाणे आपोआपच मान तिच्याकडे वळते. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.